नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सुवर्णा पंढरनाथ केटीएचएम कॉलेज, राज्यशास्त्र विभाग. केटीएचएम ई लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्याख्यानामध्ये आपण मानवी मूल्य, मानवी हक्क या विषयाअंतर्गत मानवी मूल्य या प्रकरणातील पुढील मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये आपण समता या मानवी मूल्याचा अभ्यास करणार आहोत. हे मानवी मूल्य म्हणजे काय, त्याच्या आवश्यकता आणि त्याचं स्वरूप कसं असावं ते समजून घेणार. त्या अगोदर आपण मागील व्याख्यानामध्ये जे काही शिकलो, ते एक थोडक्यात आढावा घेऊया. मागील व्याख्यानात आपण मानवी मूल्य म्हणून प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा अभ्यास केला होता. व्यक्तिविकासाच्या अनुषंगाने मानवी मूल्य जेव्हा आपण अभ्यासत असतो, त्याच्यामध्ये व्यक्तीसाठी आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे प्रतिष्ठा हे मूल्य इतर मूल्यांच्या वरच्या पातळीवर येतं. ते जेव्हा तुम्ही माणसाला माणूस म्हणून समजाल, माणसाचे अधिकार मान्य कराल, तेव्हा त्याच्यासाठी स्वातंत्र्य, समता, न्याय यासारखी स्थिती जी आहे, ती आपण निर्माण करून घेऊ. आणि मग तिथून पुढे आपल्याला स्वातंत्र्याची संकल्पना देखील बघता येते, की जिथे व्यक्ती स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून त्याच्यासाठी काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे किंवा त्याचे मार्ग जे आहे विकासाचे स्वतः ठरवू शकतो. आजच्या व्याख्यानामध्ये आपण समता हे मूल्य शिकणार आहोत. पण त्या अगोदर समता मूल्यांचा अभ्यास करताना आपली कोणती उद्दिष्ट साध्य होणार आहेत ते आपण बघूयात. समता या मानवी मूल्यांचा मानवी विकासासाठी आवश्यकता आपल्याला इथे जाणून घेता येईल. आणि दुसरं म्हणजे समता संकल्पनेची समाजासाठी काय आवश्यकता आहे ते देखील लक्षात घेता येईल. तर मानवी मूल्य म्हणून समतेचं महत्त्व मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. एक आवश्यक स्वरूपामध्ये त्याच्याकडे बघितलं जातं. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत आपण सातत्याने व्यावहारिक पातळीवर ही समानता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला आहे. आता समानता म्हणजे काय? तर भेदभाव न करणं. आता जिथे ज्या समाजामध्ये आपण राहतो, जगामध्ये, तर विविध अशा प्रकारची सामाजिक, आर्थिक, राजकीय विभिन्नता आपल्याला बघायला मिळते. धर्म, वंश, जात, भाषा यासारखी विविधता बघायला मिळते. त्यासोबतच प्रत्येक व्यक्तीची शारीरिक, बौद्धिक जी ठेवण आहे, ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे. मग सामाजिक विषमता ही वस्तुस्थिती असताना आपण समानता कशी काय कायम राखू शकतो? तर मुळात समानता म्हणजे समान वागणूक देणे. म्हणजे ज्या समाजात आपण राहतो आहोत, त्या समाजामध्ये जी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संरचना आहे, ती समान असली पाहिजे. मग या समानतेच्या अनुषंगाने आपण आणखीन कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये मूलभूत मानू शकतो? कारण विभिन्नता तर आहेच, क्षमता तर आहेच. मग आपण भाषेचा वापर करतो, आपण प्रजोत्पादन करतो किंवा सामाजिक जाणीव जी आहे, ती आपल्यामध्ये आहे. तर ही आपली समानता आहे का? तर समानतेच्या अनुषंगाने ही संकल्पना किंवा ही तत्त्वे पुरेशी नाहीयेत. समानता तिथे मूलभूत स्वरूपात दिसून येते, जिथे आपण एकमेकांचं सुख-दुःख समजून घेऊ शकतो. एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करू शकतो किंवा एकमेकांसाठी यातना देखील सहन करू शकतो. ही मूलभूत भावना जिथे निर्माण होत असेल, तिथेच समानता जी आहे, ती आपल्याला राखता येत असते. आणि त्याच्यामुळे जेव्हा समानता अभ्यासतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला कायद्याचं तत्त्व आणि न्यायिक पातळीवर ती यशस्वी करण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. कारण प्रत्येक मनुष्य हा आत्मसन्मानासाठी संघर्ष करत असतो. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करायची असते. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठीच तो समाजामध्ये ज्या विषमता आहेत, त्या विषमतेला विरोध करतो आणि समतेच्या भावनेला प्राधान्य देत असतो. जागतिक पातळीवर मानवी वैश्विक घोषणापत्र असेल किंवा देश पातळीवर सुद्धा जर आपण बघितलं, तर आपल्या समाजातली काही भेदभावाची भावना आहे, विषमता आहे, ती नष्ट करून प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक देण्याच्या अनुषंगाने हे घोषणापत्र जे आहे ते काम करतं. बघा, समाजामध्ये अनेक अहितकारी घटना घडतात किंवा अनेक अहितकारी घटक देखील आहेत. जसे की दंगल, दहशतवाद किंवा एक पर्यावरणाच्या ज्या काही समस्या असतील त्या. मात्र या समस्या ज्या काही निर्माण होत आहेत, त्या समाजातल्या सगळ्या व्यक्तींमुळे निर्माण होत आहेत का? खरं तर त्याची झळ ज्या लोकांचा त्याच्याशी संबंध नाही, अशा लोकांना सुद्धा पोहोचतं. मग त्या लोकांसाठी न्यायस्थिती निर्माण करणं
हेच समानता प्रस्थापित करणं आहे. आणि म्हणूनच या दुर्बल व्यक्तींना सक्षम करण्याच्या अनुषंगाने समतेचं मूल्य महत्वाचं मानलं जातं. पण ज्या समाजात पुन्हा आपण राहतो आहोत, तिथे उपलब्ध असणारी संसाधनं जी आहेत, त्याच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःचा विकास साध्य करतो. या दुर्बल व्यक्तींना आपण सक्षम करू शकतो. त्या संसाधनांचं समान वितरण हे सुद्धा त्याचा उपचार नाहीये. कारण प्रत्येक व्यक्तीची पात्रता आणि क्षमता वेगळी आहे. मग सगळ्यांना समान संसाधनं देऊन आपण त्यांचा विकास कसा साध्य करणार? मग अशा वेळी त्या संसाधनांचं समान वितरण करणं म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमतेनुसार, तिच्या पात्रतेनुसार या गोष्टींची उपलब्धता जी आहे ती झाली पाहिजे. ते मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून ज्याला जे गरजेचं आहे ते मिळालं पाहिजे. तर आपल्याला समता प्रस्थापित करता येईल. बघा, मानवी मूल्यामध्ये आपल्याला जी समता प्रस्थापित करायची आहे, ती का करायची आहे? समता का आवश्यक आहे? तर विषमता कमी करणं हे समतेचं उद्दिष्ट असू शकतं. आणि सर्वांसाठी समान मापदंड लावणं हा त्याच्यावरचा उपचार असू शकतो. पण जर समान व्यक्तींसाठी समान वेतन लावलं, म्हणजेच पात्रता आणि हुशारी लक्षात न घेता प्रत्येकाला समान वेतन दिलं, कुटुंबाचा विचार करताना प्रत्येकाला समान घरं दिली किंवा परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना समान श्रेणी दिली, तर समानता या गोष्टीला अर्थच राहणार नाही. खरं तर जे मेहनती आहेत, जे कौशल्यपूर्ण आहेत किंवा जे त्या गोष्टीसाठी पात्र आहेत, त्यांचा हक्क हिरावल्यासारखा होईल. आणि म्हणूनच समता प्रस्थापित करायची असेल, तर ती कशी करावी, त्याची आवश्यकता कशी आहे, हे अगोदर जाणून घ्यावं लागेल. जिथे न्याय आणि उचित प्रक्रिया आहे, त्या ठिकाणी आपल्याला समता जी आहे, ती प्रस्थापित करायची आहे. उदाहरणार्थ, आपण म्हणतो कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती समान आहे. हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कोणतीही व्यक्ती, मग भलेही श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्या न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची गरज पडता कामा नये. म्हणजे न्याय हा फक्त श्रीमंत व्यक्तींसाठी असावा, गरिबांसाठी ती अन्यायाची परिस्थिती निर्माण होत असेल, तर इथे आपण विषमतेचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. सार्वजनिक रुग्णालयामध्ये जेव्हा आपण जातो, तर तिथे सुद्धा जर रुग्णसेवा देताना डॉक्टरांनी भेदभाव केले, तर त्याला आपण विषमता म्हणतो. हे खऱ्या अर्थाने समान स्थिती कुठे निर्माण करावी, त्यासाठी परिस्थिती जी आहे, ती ओळखता येणं गरजेचं आहे. आणि ही परिस्थिती आपण तेव्हाच ओळखू शकतो, जेव्हा आपल्याला समतेच्या आवश्यकता समजून येते. तर समता का असावी? याची पहिली आवश्यकता आहे, की समाजामध्ये न्यायस्थिती निर्माण करण्यासाठी समतेची आवश्यकता आहे. कधी-कधी समाजामध्ये अशी स्थिती निर्माण होते, की ज्याच्यामध्ये व्यक्तीचे हक्क किंवा व्यक्तीला तिच्या गरजांची पूर्तता होत नाही. मग या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने आपल्याला न्यायस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे. समाजातली जी काही सामाजिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, तिला दूर सारून त्या दुर्बल घटकांना, त्या व्यक्तींना सक्षम करण्याची स्थिती आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. आणि हे तेव्हाच होईल, जेव्हा आपण या न्यायस्थिती निर्माण करण्याच्या अनुषंगाने कार्य करू. दुसरा भाग येतो, की प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मान जो आहे, तो प्राप्त झाला पाहिजे. समाजातली प्रत्येक व्यक्ती जो काही व्यवहार करते, त्या व्यवहाराला आपण समाजापासून दूर करू शकत नाही. आणि या समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मानाची गरज वाटत असते. मग प्रत्येक व्यक्ती स्वतःविषयी जो काही विचार करतो आहे आणि त्याच्याविषयी समाजातल्या इतर व्यक्ती किंवा श्रेष्ठीजन जो काही विचार करता आहेत, याच्यामध्ये जर तफावत निर्माण झालं, तर त्या व्यक्तीचा स्वाभिमान दुखावतो. त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये कुठेतरी स्वतःच्या अधिकारांची हानी झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान जो आहे, हा मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून जपला गेला पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला तिच्या किमान भौतिक गरजांची पूर्तता करून देणं, ज्याच्या माध्यमातून ती तिचं आयुष्य सुस्थितीमध्ये जगू शकेल. तर इथे सुद्धा तो आत्मसन्मान तिला मिळाला पाहिजे. म्हणजे समाजात गरिबी आहे, उपासमारी असेल किंवा प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमतेनुसार न्याय मिळत नसेल, तर हा तिच्या आत्मसन्मानांना नाकारण्याचीच परिस्थिती निर्माण होत असते. यानंतर पुढचा भाग येतो, की इतरांचा आदर करणं. जसं आपल्याला स्वतःचा स्वाभिमान आहे, स्वतःविषयी अभिमान वाटत असेल, आदर वाटत असेल, तसंच इतरांचा आदर करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. इतरांचा आदर केला तरच समाजातले जे काही व्यवहार आहे, समाजातले जे काही संबंध आहेत, ते सुदृढ होऊ शकतात आणि निरोगी राहू शकतात. आपण आपल्या समाजातील जी संघर्षमय परिस्थिती आहे, त्याची तीव्रता त्या माध्यमातून कमी करू शकतो. आणि शेवटची जी काही आवश्यकता आहे, ती म्हणजे बंधुत्वाची भावना वाढीस लागणं. समाजातल्या ज्या काही विषमता, भेदभाव आहे, त्या दूर करण्याच्या अनुषंगाने संकल्पना महत्त्वपूर्ण आहे.
बस, रेल्वे या ठिकाणी जेव्हा आपण गर्दीतून प्रवास करत असतो, त्यावेळी आपल्या आसपास कोणत्या जातीचे, त्या धर्माची लोकं बसलेली आहेत याची विचारणा आपण करत नाही. समाजामध्ये जेव्हा अन्यायाची परिस्थिती निर्माण होते, तर त्याच्या विरुद्ध आपण सगळे एकत्रित येऊन लढतो. त्याचा अर्थ काय? तर समतेची जाणीव आपल्याला आहे. आपल्या समाजामध्ये ती समता आहे, हेच त्याचं एक कारण आहे. पण तरीही बऱ्याचदा विषमता, भेदभाव ही मित्रत्व, समुदाय आणि बंधुत्व याच्यासाठी अडथळा बनण्याचं काम करत असतं. अशा पद्धतीने समतेची स्थिती निर्माण होण्याच्या अनुषंगाने या चारही कंडिशन्स ज्या आहेत, तत्व जे आहेत, ती आवश्यक आहे. जे मूलभूत गरजांची पूर्तता होण्याच्या अनुषंगाने न्यायस्थिती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या भौतिक गरजांची पूर्तता करून आत्मसन्मान प्राप्त करून दिला पाहिजे. इतरांचा आदर करण्यासाठी इतरांचा आदर करण्याची जी काही भूमिका आहे, ती सुद्धा आपण महत्त्वपूर्णपणे वठवली पाहिजे. त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि या समाजातल्या विषमतेला दूर करण्यासाठी बंधुत्वाची भावना जी आहे, ती वाढीस लागणं गरजेचं आहे. यानंतर मानवी मूल्यांमध्ये समतेचा अभ्यास करताना नेमकी समता कशी असावी? आता राजकीय तत्वज्ञान तर त्या संदर्भामध्ये बऱ्याच स्वरूपात मांडलं गेलेलं आहे. त्यामुळे त्या समतेचं स्वरूप बघताना आपल्याला 3 मापदंड तिथे बघायचे आहेत. पण हे 3 मापदंड बघताना आपली कोणती उद्दिष्ट साध्य होणार आहेत? पहिलं, तर समता हे तत्व लागू करण्या अगोदर त्याचं स्वरूप समजून घेणं किती गरजेचं आहे, याची आपल्याला जाणीव होईल. आणि दुसरं म्हणजे हे मापदंड लक्षात आल्यानंतर वास्तविक किंवा व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला त्याचा अंदाज जो आहे तो बांधता येईल. तर सुरुवातीला समतेचं स्वरूप आपण 3 मापदंडांच्या आधारे बघणार आहोत. पहिला मापदंड आहे कल्याणकारी समता, दुसरा आहे संसाधने आणि तिसरा आहे क्षमता. तर समतेचं स्वरूप याच्यामध्ये पहिला मापदंड कल्याणकारी समता बघताना आपल्याला जाणवेल की वितरणामध्ये जर समानता असेल तर जनहित साध्य होतं. म्हणजे कल्याणकारी समता जी आहे ती कल्याण आणि हित याच्या भोवती फिरताना दिसून येते. मग मुळातच प्रत्येक व्यक्तीचं कल्याण साध्य करायचं असेल तर आपल्याला ते संसाधन वितरण जे आपण करतो आहोत त्यावर लक्ष द्यावं लागेल. पण इथे प्रश्न असा निर्माण होणार आहे परत, की प्रत्येक व्यक्तीच्या प्राथमिक गरजांची पूर्तता जेव्हा आपण करतो, तर त्या समान असतात का? कारण सर्वांचं समान हित म्हणजे न्यायस्थिती का? तर ती स्थिती आपल्याला इथे अ, योग्य मांडता येत नाही. त्यामुळे कल्याणकारी समता म्हणजे काय? तर जिथे व्यक्तींच्या प्राथमिक पूर्तता जेव्हा होतील, तर त्या व्यक्तींच्या गरजेच्या अनुषंगाने होतील. म्हणजे नुसतं संसाधनांचं कल्याणाच्या अनुषंगाने वितरण करणं महत्त्वाचं नाहीये, तर ज्या व्यक्तींना ती संसाधनं उपलब्ध होत आहेत, त्यांच्यासाठी ती आवश्यक आहेत का? त्यांच्यासाठी ती महत्त्वाची आहेत का? किंवा खरंच ते त्या माध्यमातून स्वतःच्या क्षमतांना वाव मिळवून देऊ शकतात का? तसं आपण म्हणतो की समाजामध्ये श्रीमंत आणि गरीब आहे. मग गरिबांसाठी शासनाच्या माध्यमातून सवलती देणं, अनुदान देणं किंवा आरक्षण देणं, तर याचा उद्देश गरिबांना श्रीमंत करणं असतो का? तर मुळातच नाही. फक्त त्यांच्या भौतिक गरजांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने ही कृती केली जाते आणि म्हणूनच कल्याणकारी समता ही कल्याण हिताला महत्त्व देते, पण त्याच्यामध्ये समान हित किंवा प्राथमिक गरजा ज्या आहेत, त्या समान असल्या पाहिजे, अशा प्रकारची अट तिथे लादत नाही. कल्याणकारी म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीपरत्वे व्यक्तींसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. ते व्यक्तीला तिच्या सुखासाठी त्या गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि मग हे सुख प्राप्त करताना त्या गोष्टीचा गुणात्मक विचार झाला पाहिजे, संख्यात्मक नाही. किती दिलं याच्यापेक्षा किती उपयोगी पडलं, हे जास्त महत्वाचं आहे. पुढचं समतेचं स्वरूप आपण बघू शकतो संसाधनेची जी समता आहे त्या स्वरूपामध्ये. आता संसाधनेची समता म्हणजे पुन्हा बघा म्हणजे जॉन रॉल्स आणि डार्किन यांनी त्याच्यामध्ये या संकल्पनेला महत्त्व दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, की संसाधनांचं वितरण जे आहे ते केलं गेलं पाहिजे. पण आपण कल्याणकारी समतेमध्ये जसं बघितलं, की संसाधनांचं वितरण होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण ते समानरित्या होऊ नये. ज्याला ज्याची गरज आहे त्या स्वरूपामध्ये ते झालं पाहिजे. मग हे कसं कळणार, की या गरज संसाधनाची गरज त्या व्यक्तीला आहे. मग यासाठी त्या डार्किन यांनी 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे इच्छेनुसार लिलाव आणि दुसरं म्हणजे विमा योजना. आता इच्छेनुसार लिलाव म्हणजे काय? तर समाजात जेवढ्या काही आपल्या व्यक्ती आहेत, ज्यांच्यासाठी आपल्याला
संसाधनाची उपलब्धता करून द्यायची आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, की समजा एखाद्या विशिष्ट बेटावर लोकं राहतायत आणि त्यांच्या इथे चलन म्हणून शिंपलं वापरली जात आहे. मग प्रत्येक व्यक्तीला 100-100 शिंपली देऊन टाकायची आणि त्यानुसार त्या बेटावर जी काही संसाधनं आहे, तर ज्याला ज्याची गरज असेल, तो लिलाव करून ती संसाधनं घेईल. पण इथं ते एकमेकांशी तुलना करणार नाही. मग समाजामध्ये दुर्बल घटकांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण, आरोग्य किंवा इतर जे काही अनुदान सवलती दिल्या जातात, अशा वेळी आम्हाला काय मिळालं आणि तुम्हाला काय मिळतंय, अशी तुलना होता कामा नये. जे मला गरजेचं आहे ते जर मला मिळत असेल, तर तिथे समता प्रस्थापित करणं शक्य होतं. पण याच्यामध्ये आणखीन एक त्रुटी आहे. ती म्हणजे समाजामध्ये सगळ्याच व्यक्ती समान नाहीयेत. समाजामध्ये सगळ्या व्यक्ती सक्षम नाहीयेत. काही विकलांग आहेत, काही अंध व्यक्ती असू शकतात. मग या व्यक्तींना त्या सामाजिक परिस्थितीशी लढताना या विषमतेला सामोरं जावंच लागतं. आणि मग त्याच्यासाठी ही विमा योजना, ही संकल्पना मांडली गेली आहे, की या लोकांमध्ये ती सक्षमता नसल्यामुळे आपण त्यांच्यासाठी एक नुकसान भरपाईची तरतूद करून देणं. जसं आज शासन संस्था श्रीमंतांकडनं कर घेतं आणि गरिबांसाठी, दुर्बलांसाठी त्याचा वापर करत असतं. की इथे एकमेकांशी तुलनाही होत नाही आणि त्या विमा योजनेच्या माध्यमातून त्या संसाधनाची उपलब्धता जी आहे, ती समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला होईल, ज्या माध्यमातून त्या स्वतःचा विकास साध्य करू शकतात. ही विषम परिस्थितीवर तो एक उपाय म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. जिथे सबळ असो, दुर्बल असो, दोघांनाही महत्त्व असं दिलं जातं. पण परत एक प्रश्न जो निर्माण होतो, ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचं तिसरं मापदंड जे आहे, ते बघता येतं. की जेव्हा संसाधनं आपण लोकांना देतो आहोत, त्यांच्या गरजेनुसार देतो आहोत. पण इथे कार्यक्षमतेचा पुन्हा विचार होतो आहे का? म्हणजे अमर्त्य सेन यांनी समतेचं स्वरूप मांडताना सांगितले, की कार्यक्षमतेची समता जी आहे, ती स्वीकारली जावी. तसं एखादी व्यक्ती जर म्हटली, की तिला वाचन करता येतं आहे किंवा दृढ आहे किंवा ती राजकीय निर्णयामध्ये भाग घेते किंवा ती सामुदायिक जीवनामध्ये सुद्धा सहभागी होत असते. की ह्या ज्या काही कृती ती करत असते, याचा भाग कार्याशी आहे. म्हणजे ती फक्त तिचा कार्यभाग आहे. पण जेव्हा साधनांची उपलब्धता होते, तेव्हा व्यक्तीने स्वतःची कार्यक्षमता तिथे वाढवली पाहिजे. म्हणजे त्या कार्यक्षमतेचा विचार या समतेच्या अनुषंगाने झाला, तर व्यक्ती परिस्थितीचा पुरेपूर आणि चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊ शकते. म्हणजे बघा, जर आपण म्हणतोय, की आपल्याला आपल्या देशामध्ये साक्षरता वाढवायची किंवा जिथे निरक्षर प्रदेश आहे, तिथे साक्षरता निर्माण करायची. तर जो समानतेला प्राधान्य देणारा असेल, तो काय म्हणणार आहे तिथे? तर तो असा म्हणेल, की त्या प्रदेशामध्ये शाळा सुरू करा, तिथे शैक्षणिक साहित्य पुरवा, तिथे पुस्तकं पुरवा. आणि जो कार्यक्षमतेचा विचार करणारा असेल, तो सांगेल, की या बाह्य स्वरूपाच्या वस्तू झाल्या. ह्या वस्तू पुरवल्या म्हणजे साक्षरता होईल अशातला भाग नाही. जेव्हा लोकांमध्ये लेखनाची आणि वाचनाची आवड निर्माण होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला तिथे साक्षरता जी आहे ती प्रस्थापित करता येईल. म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या साधनांचा वापर करण्यासाठी लोकांमध्ये सुद्धा कार्यक्षमता असणं गरजेचं आहे, आवड असणं गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट त्यांनी इथे नमूद केलेली आहे. आपल्या मानवी विविधतेच्या अनुषंगाने सुद्धा कार्यक्षमतेच्या समतेकडे आपण बघू शकतो. म्हणजे प्रत्येकाची आवड-सवड वेगवेगळी आहे आणि त्याच्या गरजेनुसार आपल्याला ती उपलब्ध करता आली पाहिजे आणि त्यामध्ये सामाजिक स्थितीचा विचार होणं गरजेचं आहे. लिंग, वय किंवा आपलं शिक्षण असेल, आपली गुणवत्ता असेल, या आपल्या अंतर्गत गोष्टी आहेत. मालमत्ता आणि सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी या आपल्या बाह्य गोष्टी आहेत. मग अंतर्गत ज्या गोष्टी आहेत, त्या बाह्य गोष्टींवर परिणाम करतात किंवा बाह्य गोष्टी ज्या आहेत, त्या अंतर्गत गोष्टीवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, आपल्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदभाव आहे. का आहे? तर ज्याच्यामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे जास्तीत जास्त अधिकार किंवा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, ती पुरुषांकडे झुकलेली आहे. आणि स्त्रियांना निर्णय क्षमतेमध्ये सामील करून घेतलं जात नाही. शिक्षणाचे, आरोग्याचे, संपत्तीचे, नोकरीचे अधिकार त्यांना नाकारले जातात. तेव्हा ना, त्यांचा जन्मदर आणि दर जर बघितला, तर तो पुरुषांच्या बरोबरीने नसतो, तर कमी असतो. मग याच्यावर या संपूर्ण सामाजिक स्थितीचा विचार होणं गरजेचं आहे. तर या दोन्ही गोष्टी म्हणजे पुरुष आणि स्त्री परस्पर पूरक आहेत, परस्पर संबंधित आहेत. तर दोघांनाही समान पातळीवर अधिकार मिळाला पाहिजे आणि तो तेव्हाच चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होईल, जेव्हा दोघांनाही कार्यक्षम बनवलं जाईल. असं नाही की एकासाठीच ते अधिकार राखले जातील आणि दुसऱ्याला मात्र त्यामधून डावललं जाईल किंवा त्यांना दुय्यम स्थान दिलं जाईल. तर अशा पद्धतीने समतेचे हे 3 मापदंड आपल्यासाठी आवश्यक आहे आणि त्याच आधारावर समता कशी प्रस्थापित केली जावी हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणूनच त्या समतेला प्रस्थापित करण्यासाठी आपल्या समाजामध्ये
जे दुर्बल घटक आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत, ज्यांना ही समानता प्राप्त होत नाही, तर त्यांना संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचा विकास साध्य करून देण्यासाठी आणि समाजातले जे श्रेष्ठ वर्ग आहे, उच्च वर्ग आहे, त्यांच्या बरोबरीने जर त्यांना आपल्याला उभं करायचं असेल, सक्षम करायचं असेल, तर सकारात्मक भेदभावाची तरतूद जी आहे, ती राष्ट्रांनी अवलंबली पाहिजे. जसं भारतामध्ये आरक्षण नीती अवलंबली जाते, त्याच्या माध्यमातनं दुर्बल घटकांसाठी एक न्याय स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना त्यांच्या समतेच्या अनुषंगाने जे काही अधिकार माणूस म्हणून त्यांना मिळाले पाहिजे, त्याचा सुद्धा एक परिणाम आपल्याला तिथे दिसून येतो. ते मानवी अधिकार जे आहे, ते जागतिक पातळीवर या गोष्टीसाठी जितकं महत्त्व देतं, तितकंच राष्ट्राने सुद्धा अंतर्गत आपल्या समाजासाठी, आपल्या नागरिकांसाठी ही तरतूद करणं गरजेचं मानलं गेलं आहे किंवा ते बंधनकारक आहे. म्हणजे समतेची पराकाष्ठा आपण तेव्हाच साध्य करू शकतो, जेव्हा त्याची खरी गरज मानसिक पातळीवर आपण समजून घेऊ शकतो. ते फक्त कायदे करून किंवा संस्था निर्माण करून या गोष्टी आपल्याला साध्य नाही करता येणार. त्यासाठी खरं तर समाजामध्ये हे मूल्य रुजवणं गरजेचं आहे. लोकं जेव्हा समानतेचं महत्त्व समजून घेतील, तेव्हाच ही समतेची पराकाष्ठा आपण साध्य करू शकू. आणि मग याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. जो जागतिक पातळीवर समतेच्या मूल्याला महत्त्व तर देतोच, पण राष्ट्रांतर्गत त्या राष्ट्रांनी त्यांच्या अ, देशातल्या नागरिकांसाठी जे काही कायदे किंवा अधिकार उपलब्ध करून दिलेले आहेत, तर ते सुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या तिथे त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून अपेक्षित केली जाते. म्हणजे कायद्यासमोर समानता हे तत्त्व जर लागू केलं, तर आपण प्रत्येकासाठी एक समान संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि मग जर सगळेच या समान संधीचा वापर करून स्वतःची सक्षमता वाढवू शकले, स्वतःचा विकास साध्य करू शकले, एव्हाना सगळे जर समान पातळीवर आले, तर त्यांना ज्या काही सवलती दिलेल्या आहेत किंवा त्यांना जे काही सुविधा दिलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण काढून घेऊ शकतो. मग याच्यामध्ये जागतिक भूमिका तपासून बघितली, तर ती सुद्धा अशाच स्वरूपाची आहे. म्हणजे जसं आपण देशांतर्गत ही अपेक्षा करतो आहोत, की व्यक्ती सक्षम झाल्यानंतर तिच्याकडनं त्या सुविधा सवलती काढून घ्यायच्या, तर मग विकसित देशांनी सुद्धा या अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना अशाच तऱ्हेने मदत करणं, त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देणं, ज्याच्या माध्यमातून ते विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने सक्षम होतील आणि त्याचबरोबर ही सक्षमता प्राप्त केल्यानंतर त्यांच्याकडनं या सोयी-सुविधा काढून घेतल्या जातील. या अनुषंगाने जागतिक भूमिका सुद्धा ही समतेच्या पातळीवर कार्य करणं गरजेचं आहे आणि मग तिथे सुद्धा ही सकारात्मक भेदभावाची जी संकल्पना आहे, ती राबवली जावी, ज्याच्या माध्यमातून अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना समता प्रस्थापित करणं सोपं होईल. अशा पद्धतीने आजच्या व्याख्यानामध्ये आपण समतेचा जो काही मूल्य शिकलो आहोत, त्याच्यामध्ये आपण थोडक्यात बघूया काय-काय शिकलो ते, की सर्व लोकांना एका प्रवर्गात आणणं, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, विषमतेला दूर सारून कायद्याचं तत्त्व आणि न्याय तत्त्व लागू करणं. त्याच्यानंतर न्याय, आत्मसन्मान, आदर, बंधुत्व यासाठी आपल्याला समतेची आवश्यकता आहे आणि त्याची परिपूर्ती केल्याशिवाय आपण व्यक्तीला तिचे अधिकार देऊच शकत नाही किंवा ती तिच्या अधिकारांचा वापर करू शकत नाही. मग समता कशी असावी यासाठी काही मापदंड जे आहेत ती सुद्धा आपण बघितले आणि परिस्थितीनुसार आपल्याला कल्याणकारी, साधनं आणि कार्यक्षम या तिन्हीही मापदंडांचा वापर करायचा आहे. असं नाही की की फक्त कल्याणकारी आपल्याला वापरायचं आहे किंवा संसाधनच किंवा कार्यक्षम. परिस्थितीनुसार आपल्याला ही तिन्ही मापदंड जी आहेत ती उपयोगात आणायची आहेत. त्याशिवाय या सर्वच बाबतीमध्ये आपल्याला व्यक्तीला समान दर्जा प्राप्त करून द्यायचा आहे. समाजाच्या, आर्थिकतेच्या, राजकारणाच्या, सांस्कृतिक कोणत्याही पातळीवर व्यक्तीवर अन्याय होता कामा नये, त्या अधिकारांचं हनन होता कामा नये, हेच खरं मानवी अधिकाराचं उद्दिष्ट आहे आणि तेव्हाच होईल जेव्हा समाजाला आपण एका नजरेने बघू शकू. आजच्या व्याख्यानात आपण जे काही शिकलो, त्याचा एक स्वाध्याय स्वरूप मी तुम्हाला देणार आहे. त्याचा तुम्हाला रिव्हिजनसाठी उपयोग होईल. त्याच्यामध्ये पहिला स्वाध्याय आहे, समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक स्थिती विशद करा आणि समता मूल्य साध्य करण्याचे मार्ग सांगा. पुढच्या सत्रांमध्ये आपण खालील मुद्द्याचा आढावा घेऊया. ते म्हणजे न्याय. मानवी मूल्य म्हणून न्याय स्थिती किंवा एक न्यायाची संकल्पना आपल्यासाठी किती आवश्यक आहे. म्हणजे जिथे आपण प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता या अनुषंगाने आपल्याला न्याय या मूल्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे.